श्री स्वामी समर्थ. मेष राशी मार्च महिन्याचा आपण सविस्तर इथे भविष्यवेध पाहणार आहोत. मेष राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. ऊर्जा, धैर्य, कृती आणि आत्मविश्वासाचा कारक. मार्च महिना तुमच्यासाठी निर्णय आणि परिवर्तन घेऊन येतो. हा महिना साधा नाही, हा तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण मी शेवटी असा जबरदस्त तुम्हाला माहिती सांगणार आहे ती तुम्ही ऐकल्यानंतर तुमचं भविष्य हे कशामध्ये होणार आहे ते सांगणार आहे. मेष राशीच्या धाडशी योद्ध्यांनो, तुम्ही कधी लक्ष दिले का? जेव्हा सगळे थांबतात तेव्हा तुम्ही पुढे जाता. पण मार्च महिना तुम्हाला विचारणार आहे, तुमची धाव ही योग्य दिशेने चाललेली आहे का? मार्च 2026 मध्ये ग्रहस्थिती तुमच्या जीवनात 5 मोठे बदल घेऊन येत आहे. आरोग्याची जाणीव, करिअरमध्ये मोठी संधी आणि प्रेमात स्पष्टता, पैशात सुधारणा आणि विवाहासाठी अचानक शुभयोग. चला आता सगळं आपण एक एक करून खोल पाहूयात. आरोग्याच्या दृष्टीने मार्चच्या सुरुवातीला ऊर्जा भरपूर असेल, पण लक्षात ठेवा, मंगळाचा प्रभाव जास्त असल्यामुळे डोकेदुखी, ॲसिडिटी, रक्तदाब, चढउतार, चिडचिड ही लक्षणे तुम्हाला दिसू शकतात. 10 मार्च नंतर थोडा मानसिक ताण वाढू शकतो. 18 मार्च नंतर झोपेची समस्या जाणवू शकते. गरम पदार्थ कमी करा. लाल मिरची आणि जंक फूड टाळा. सकाळी 15 मिनिटे तुम्ही सूर्यनमस्कार करा. जर तुम्ही व्यायाम सुरू करण्याचा विचार करत असाल, हा महिना योग्य आहे. करिअरसाठी मार्च हा प्रूफ देण्याचा महिना आहे. ज्या लोकांनी खूप मेहनत केली आहे त्यांना 12 ते 22 मार्च दरम्यान कौतुक मिळेल, प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. सरकारी काम अडकले असेल तर शक्यता आहे हलण्याची. मात्र ऑफिसमध्ये वाद टाळा. तुमची स्पष्ट वक्तेपणा कधी कधी उलटा पडू शकतो. फ्रीलान्सर आणि बिझनेस करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता जास्त आहे. प्रेम जीवनामध्ये हा महिना प्रेमासाठी खूप निर्णायक आहे. ज्यांचे रिलेशनशिप आहे त्यात स्पष्टता येईल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. पार्टनरकडून सपोर्ट मिळेल. मात्र 14 मार्चच्या आसपास वाद होण्याची शक्यता आहे. सिंगल लोकांसाठी अचानक कोणीतरी आयुष्यात येऊ शकते. ऑफिस, सोशल मीडिया किंवा नातेवाईकांमधून ओळख होईल. वैवाहिक जीवन आणि विवाह योग. विवाहित लोकांसाठी नात्यात जवळीक वाढेल. जोडीदाराशी भावनिक संवाद वाढेल. एकत्र प्रवासाचा योग आहे. विवाह जमण्याचे योग. 20 मार्च नंतर प्रस्ताव येण्याची शक्यता. विशेषतः 23 ते 28 मार्च दरम्यान चर्चा पुढे जाऊ शकते. जर लग्न अडकले असेल, हा महिना सकारात्मक हालचाली तुम्हाला दाखवतो. पैसा आणि आर्थिक परिस्थिती. या महिन्यामध्ये 5 मार्च नंतर पैशाची स्थिती सुधारू लागेल. जुनं उधार परत मिळू शकतं. बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं. अनावश्यक खर्च टाळा, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स किंवा वाहनावर. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर 18 मार्च नंतर विचारपूर्वक निर्णय घ्या. मार्च महिन्यासाठी जबरदस्त उपाय तुमच्यासाठी. मेष राशीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी. मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जा. लाल फुलं अर्पण करा. ओम कां क्रीं क्रौं सं भौमाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. पुन्हा एकदा सांगते, ओम क्रां क्रीं क्रौं सं भौमाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. हा मंत्र मंगळ ग्रह शांत करून आत्मविश्वास वाढवतो. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. 7 मंगळवार लाल मसूर डाळ दान करा. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पाणी अर्पण करा. हा उपाय मार्च महिन्याला शक्तिशाली बनवेल. क्लायमॅक्स भावनिक आपला आहे, कारण मेष राशी ही प्रेरणादायी. तुम्ही जन्मताच लढवय्ये आहात. मार्च महिना तुम्हाला 2 पर्याय देतो. घाई करून चुका करणे थांबवा. थांबून योग्य निर्णय घेणे. जरा तुम्ही संयम ठेवा, कारण हा महिना तुमचं आयुष्य पुढच्या लेवलवर नेईल. काहीतरी मोठं होणार आहे, पण ते तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा, मेष कधी हरत नाही. तो फक्त शिकतो आणि पुन्हा उभा राहतो. कारण होळीचा हा सण आपला चंद्रग्रहण येत आहे आणि या राशीवर आपल्या काय परिणाम होत आहे. एकत्र येणं
होळी आणि चंद्रग्रहण ही आध्यात्मिकदृष्ट्या खूप शक्तिशाली घटना मानली जाते. होळी म्हणजे नकारात्मकतेचा दहन आणि चंद्रग्रहण म्हणजे मन, भावना आणि निर्णय क्षमतेवर परिणाम. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या काळात मन आणि कृती यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. मानसिक आणि वैयक्तिक परिणाम. या 2 तारखेच्या ग्रहणामुळे अचानक भावनिक चढ-उतार, जुन्या आठवणी जाग्या होणे, एखाद्या व्यक्तीबद्दल निर्णय घ्यायची वेळ. मेष राशीचे लोक सामान्यतः पटकन निर्णय घेतात, पण या दिवशी घाई टाळणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रहणाच्या या 24 तास आधी आणि नंतर मोठे निर्णय टाळावेत. आर्थिक परिस्थिती सुधारणा तुमची बिघडणार की चांगली होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. ग्रहण थेट पैशावर आघात करत नाही, पण अचानक खर्च वाढू शकतो. एखादे जुने कर्ज किंवा देणी आठवू शकतात. गुंतवणुकीबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. पण सकारात्मक बाजू अशी आहे की होळीचा काळ म्हणजे जुन्या अडथळ्यांचा अंत. जर तुम्ही बरोबर खर्चावर नियंत्रण ठेवलं आणि भावनिक खरेदी टाळली तर 3-4 दिवस मोठी गुंतवणूक केली नाही तर एप्रिलपासून आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. करिअरवर तुमचा काय परिणाम होणार आहे या ग्रहणाचा? तर ऑफिसमध्ये एखादी गोष्ट अचानक समोर येऊ शकते. एखाद्या सहकार्याशी गैरसमज दूर होऊ शकतो. नवीन संधीची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. पण ग्रहणाच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, कारण विशेष तुम्हाला त्यासाठी उपाय सांगत आहे. 2 तारखेला ग्रहणाच्या आधी स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि ओम नमः शिवाय मंत्र 108 वेळा जपा. होळीच्या दिवशी तिळाचा दिवा लावा. लाल मसूर डाळ दान करा. यामुळे मानसिक ताण कमी होईल आणि आर्थिक स्थैर्य टिकल. आर्थिक परिस्थिती तुमची पूर्णपणे बिघडणार नाही, पण 7 ते 10 दिवस सावध राहणे गरजेचे आहे. एप्रिलपासून सुधारणा दिसू शकते. मेष राशीसाठी काळ हा घाबरण्याचा नाही तर जागरूक राहण्याचा आहे. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.